संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. वेदगंगा नदीत 4 जण बुडाले. बस्तवडे तालुका कागल येथील वेदगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला वाचविताना 4 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये मामा माय लेकरांसह 4 जणांचा समावेश आहे. यामध्ये 3घांचे मृतदेह सापडले असून युवक अद्याप बेपत्ताच आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: अणूर तालुका कागल येथे बुधवारी यात्रेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी नातेवाईक आले होते. यापैकी आज शुक्रवारी दुपारी 3 वाजता वेदगंगा नदीकाठावर बस्तवडे बंधाऱ्यानजीक जितेंद्र विलास लोकरे, वय 36 मुरगुड कागल, साधना जितेंद्र लोकरे, वय 30 मुरगुड कागल, रेश्मा दिलीप येळमुल्ले, वय 34 अथणी चिक्कोडी, हर्षद दिलीप येळमुल्ले, वय 17 अथणी चिक्कोडी, सविता अमर कांबळे, वय 27 रुकडी हातकणंगले हे कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी नदीत उतरले होते. हर्ष हा खोल पाण्यात बुडताना आरडाओरड करत होता. यावेळी शेजारीच असणारा जितेंद्र हा त्याचा मामा पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा, साधना व सविताही उतरली. पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना सर्वांनीच घटमिट्टी मारल्याने ते नदीत बुडाले गेले. नदीच्या काठावर आरोही जितेंद्र लोकरे, वय 12, या चिमुकलीने या सर्वांना बुडताना पाहिले. ती जोरात आरडाओरडा करत होती. यावेळी नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधूत वांगळे यांनी गावातीलच प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधानता राखत नदीत उड्या घेतल्या. त्यांनी साधना लोकरे यांना वाचविण्यात यश आले. तसेच त्यांनी हर्ष वगळता 3 जणांचे मृतदेही त्यांनी नदीकाठावर आणले. पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करे, कागलचे पोलीस अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. माजी आमदार संजय घाटगे, अणूरचे सरपंच काकासाहेब सावडकर, पोलीस पाटील स्वाती कांबळे, बस्तवडेचे जयश्री साताप्पा कांबळे हे घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान हर्षदचा मृतदेहाची राई उशिरापर्यंत शोधपथकाद्वारे शोध मोहीम सुरू होती. मात्र अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. वेदगंगा नदीकाठावर नातेवाईकांचा आक्रोश. घटनेचे वृत्त समजताच अणूर, बस्तवडे, सोनगे, माकवे, बानगे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर नातेवाईकांनी मृतदेह पाहून आक्रोश केला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी हर्षदच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही परदेशातून हसन मुश्रीफ यांनी केल्या. संजय मंडलिक शोकसभा घेतली. प्रशासनाला सूचना दिल्या. खासदार म्हणून जी काय मदत करता येईल ते करणार आहे असे ते म्हणाले.